गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, 3.5 मुहूर्तांपैकी हा एक दिवस म्हणजे गुढीपाडवा आहे। आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी मनुष्याने काय करावं, कोणती संकल्पप्राप्ती करावी, आणि जर हिंदू धर्माचा जर विचार केला ना, तर हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र सण आहे ना, तो म्हणजे गुढीपाडवा आहे। हा गुढीपाडवा सणाचं एवढी ऊर्जा निर्माण करणारा हा सण आहे ना, जणू काही हिंदू धर्माचा नवीन दिवस आहे ना, तो हाच दिवस आहे। आणि या दिवसापासून मनुष्याच्या सर्व कामांची सुरुवात होते। पण जर आपण या दिवसापासून आपली महत्त्वाची कार्य हाती घेतली, आपल्या जीवनामधील जे अडकलेली कामं असतील, आपल्या जीवनामध्ये जे अधोगती करणारी कामं असतील ना, त्या दिवशी या सर्वांचा नाश करायला हवा। जर आपल्याला सगुण रूपामध्ये सद्गुण रूपामध्ये जर यायचं असेल ना, तर या दिवशी संकल्पप्राप्ती करणाऱ्याला विशेष महत्त्व आहे। आणि जर या वर्षी तुम्ही या गुढीपाडव्याला जर सद्गुरूंना शरण गेले ना, तर तुमच्या जीवनाची कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही। पण तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल की दर सणाला ही संकल्पप्राप्ती केली जाते, मग या सणाला विशेष महत्त्व काय आहे बरं? या सणाला आहे ना, हिंदू धर्मामध्ये आपल्या शास्त्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे। या रामायणामध्ये अशी गोष्ट घडली होती ना, त्या रामायणामध्ये घडलेल्या गोष्टीबद्दल आज आपण पाहणार आहोत की त्या एका गोष्टीमुळं पूर्ण मानवजातीला आहे ना एक ऊर्जा निर्माण झाली। आणि जर या गुढीपाडव्याच्या दिवशी जर ही ऊर्जावान कामे जर आपण केली ना, जर ऊर्जावान एक गोष्ट सांगणार आहे, त्या गोष्टीचं मेन उद्देश तुमच्या जर लक्षात आला ना, त्या गोष्टीचा जर चमत्कार तुमच्यासोबत झाला, तर तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा चमत्कार होणार आहे। म्हणजे नक्की रामायणामध्ये नक्की काय घडलेलं होतं आणि कोणत्या शापामुळं मनुष्याचं कल्याण होऊ शकतं, त्या आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। पण त्या अगोदर नक्की गुढीपाडवा साजरा का करायचा, गुढीपाडव्याला असं काय घडलं, त्या अगोदर आपण पाहूया। आता गुढीपाडवा म्हणजे ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती करण्याचा दिवस। म्हणजे ब्रह्मदेवाने या विश्वाची निर्मिती केली। आणि या हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्मदेवाने देखील या दिवशी दिवस, आठवडे, महिने आणि वर्षाची ओळखच करून दिली ना। म्हणजे दुसऱ्या गोष्टीनुसार राजा शालिवाहनाचा विजय देखील आहे ना, तो गुढीपाडव्याला साजरा केला जातो। कारण तो पैठणला परतल्यानंतर त्याच्या लोकांनी गुढी किंवा ध्वज फडकवला होता। आता रामायणामधली जी कथा सांगितली जाते की श्रीरामाच्या काळामध्ये दक्षिण भारतावर राजा बळीचं राज्य होतं। आणि प्रभू श्रीराम आहेत ना, माता सीतेला रावणापासून मुक्त करण्यासाठी लंकेकडे जात असताना दक्षिण भारतात आल्यावर त्यांची भेट सुग्रीवाशी झाली। सुग्रीव हा बळीचा भाऊ होता ना। सुग्रीवानं श्रीरामाला त्याच्यावर झालेल्या संपूर्ण अन्यायाबद्दल, बळीच्या कुशासनाबद्दल, दहशतीबद्दल सांगितलं। आणि यानंतर भगवान श्रीरामानं बलीचा वध करून लोकांना त्याच्या दहशतीतून मुक्तता केली। तो दिवस आहे ना, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्या प्रतिपदेचा दिवस होता।
यानंतर दक्षिण भारतातील लोकांनी आनंदामध्ये विजयध्वज फडकवला आणि घरोघरी रांगोळी काढून तो आनंदसुद्धा साजरा केला ना. आणि आजसुद्धा आपण तेच करतोय. म्हणजे तेव्हापासून आहे ना, आजही दक्षिण भारतामध्ये गुढी म्हणजे विजयाचा ध्वज या गुढीपाडव्याच्या दिवशी फडकवला जातो. आणि हा दिवस आहे ना, विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजेच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या गुढीपाडव्याच्या दिवशी या हिंदू धर्माचा जर विचार केला तर अशा अनेक शुभ गोष्टी घडल्या. म्हणून आपण या गुढीपाडव्या सणाला विशेष महत्त्व देतो ना. आपण चांगली कामं आहेत ना, बघा विशेषतः या गुढीपाडव्याच्या दिवशी करतो. पैसा कुठून यायचा असेल, सोनं घ्यायचं असेल तर ते पवित्र मानलं जातं. पण आत्ताच्या काळामध्ये सोनं एवढं महाग झालेलं आहे ना, तर घेणंसुद्धा चुकीचं आहे. पण आपल्याला हे मनातील आपले द्वेष आहेत ना, हा अहंकार आहे, हा लोभ आहे ना, आज घालवण्याचा सर्वात मोठा दिवस आहे. सोनं घेण्यापेक्षा जर हा सर्वात मोठा राक्षस तुमच्या मनामध्ये बसलेला आहे ना, तो अगोदर आपण काढून टाकायला हवा. पण मनुष्य मात्र निरर्थक क्षणिक गोष्टींकडे लक्ष देतो. क्षणिक गोष्टींच्या मागे लागून हा संकल्प प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. पण तसं शक्य होतं का? समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही मनाला अगोदर शुद्ध करत नाही. आणि जर बघा, समर्थांनी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, माणसाचं मन आहे ना, माणूस आजारी जास्त कशामुळं होतो बरं? शारीरिक आजारामुळे होतो की मनामुळे होतो? बघा, कधी बघा गुरुवर्य असतात, आपले गुरुजी असतात, ते आपल्याला काही सांगतात बरं, तुम्हाला आजार शारीरिक आजार कमी आहे, पण तुमची मनाचा आजार आहे ना, तो भरपूर प्रमाणामध्ये वाढलेला आहे. पण आपण मनाच्या आजारावर कोणतंही औषध गोळी घेत नाही. आणि ती औषध गोळी कोणती असते बरं? ती औषध गोळी म्हणजे असते भक्तिमार्ग, म्हणजे असते उपासना, म्हणजे असतं श्रवण. पण आपण मेडिकलमध्ये मिळणाऱ्या गोळ्या खातो, मग आपण बरे होऊ का कधी? कधीच नाही ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, मनासंग हा सर्व संगास तोडी, मनासंग हा मोक्ष तात्काळ जोडी, मनासंग हा साधना शीघ्र सोडी, मनासंग हा द्वैत निशेष मोडी. म्हणजे तुमच्या मनाला संग लागायला हवा. पण आपल्याला संगत लागते कोणाची बरं? संगत लागते, संग आपल्या मनाला नक्कीच लागतो, पण तो दुर्जनाचा लागतो ना, सज्जनाचा लागतो का बरं? पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्यावेळी मनुष्याला या सगुण रूपाचा संग लागेल ना, संतांचा जर संग लागेल ना, तर तुम्हाला मोक्षप्राप्ती कधी होईल ना, तुम्हाला सुद्धा कळणार नाही. म्हणजे या मनाला साधना निर्माण व्हायला हवी. म्हणजेच काय? म्हणजे जर या मनाला चांगला संग लागला, सद्गुण विचारांचा संग लागला, तर तुमच्या जीवनातला अहंकार, द्वेष या सर्व काही निघून जातील आणि त्या जागी माझा भगवंतच राहील ना. पण हे होईल कधी? जेव्हा आपण भक्तिमार्गामध्ये येऊ, 2 वेळची उपासना करायला लागू, श्रवण आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त घडेल, तेव्हाचे सर्व होईल ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे, आपल्या जीवनामध्ये दरवर्षी गुढीपाडवा येतो. दरवर्षी आपण गुढीपाडवा साजरा करतो, तो दिवस आपला आनंदामध्ये जातो. पण जेव्हा गुढीपाडवा होतो ना, तेव्हा परत दिवस जैसे ते. मग असं करून आपल्याला जमणार आहे का? दरवेळेला येणारा दिवस येतो, फक्त येणाऱ्या दिवशी आपण आनंद साजरा करतो. पण समर्थांनी आपल्यासाठी तुमच्या जीवनामधला दर दिवस गुढीपाडवा झाला पाहिजे असं सर्व काही नियोजनबद्ध करून ठेवलेलं आहे. पण या मनुष्याने पाहिलं तर ना. म्हणूनच समर्थांनी आहे ना, हा भक्तिमार्ग आहे, हे समर्थ विचार आहेत, ते आपल्यापर्यंत पोचवले जातात, तरीसुद्धा आपण त्यांच्याकडे कानाडोळा करत असतो.
आपण त्यांना श्रेष्ठ समजत नाही. पण आज हा दिवस आहे ना, हा गुढीपाडव्याचा दिवस आहे. या दिवशी प्रत्येक मनुष्याने एक काम करायचं आहे, आणि ते काम आहे ना, तुमच्या जीवनातील अधोगती बंद होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये लागलेली साडेसती आहे ना, त्यावर सुद्धा प्रभावी उपाय आहे. इथे आपल्याला अंधश्रद्धा निर्माण करायची नाही, पण जे शास्त्रामध्ये काही सांगितलेलं आहे ना, आता हा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण मगाशी म्हटलं होतं बघा, चमत्कार काहीच नसतो, पण जो वेळ असतो, जो टाईम असतो, म्हणजे ज्या प्रकारे या सजीव सृष्टीमध्ये जे काही गोष्टी निर्माण होत असतात ना, नैसर्गिकदृष्ट्या निर्माण होत असतात, तर त्या वेळेला आपण जे काही कार्य केलं ना, तर त्याचा फायदा आपल्याला निश्चित होत असतो. ज्याप्रमाणे जेव्हा आपल्याला दरवेळेला सांगावंसं वाटतं की दरवेळेला समर्थ आपल्याला सांगत असतात की ब्रह्ममुहूर्तावर उठा, तुमच्या जीवनाचं कल्याणच होईल, तरीसुद्धा आपण उठत नाही. पण ब्रह्ममुहूर्तावरच का उठायला सांगतात बरं? त्या वेळेचं महत्त्व असतं ना. म्हणजेच त्याप्रमाणे या गुढीपाडव्याच्या दिवशीचं महत्त्व आहे ना, ते भयंकर आहे. म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी हा एकमेव असा मुहूर्त आहे, तो मुहूर्त कधीच वाया जात नाही. आणि जर हिंदू धर्माचा जर विचार केला ना, तर या दिवशी हाती घेतलेली कामं असतील ती तुमची 100% होणार. म्हणून आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की या गुढीपाडव्याच्या दिवशी नक्की मनुष्याच्या जीवनामध्ये असं काय घडलं. भगवान रामानं, श्रीरामानं नक्की कोणता शाप दिला होता, आणि त्या शापाचा खरा फायदा जर कोणाला झाला असेल ना, तर तो फायदा मनुष्याला झालेला आहे. आणि हा मनुष्याचा नक्की हा फायदा कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करेल ना, त्या आज आपण पाहणार आहोत. आज आपण पौराणिक शास्त्रामध्ये बघतो की या गुढीपाडव्याच्या संदर्भामध्ये आहेत ना, भरपूर अशा कथा सांगितलेल्या जातात, आणि काही कथा आपल्याला प्रचलितसुद्धा आहेत. पण त्यापैकी ज्यावेळी श्रीराम वनवासामध्ये गेले, राम, लक्ष्मण, सीता आहेत ना, बघा 3 जणांना हा वनवास झाला होता. आणि या वनवासामध्ये जेव्हा गेले ना, तेव्हा श्रीराम बघा जंगलामध्ये आपलं जीवन व्यतीत करत होते, पण काहीतरी उद्देश होताच ना, की वनवासाला असेच गेले होते बरं. प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडत असते, या निसर्गामध्ये घडते ना, काही ना काही कारण नक्कीच असतं. आणि आता तुम्ही म्हणाल की श्रीरामानं, या भगवंतानं हे जन्मास आले, आणि या जन्मा म्हणजे अवतार घेतला, हा अवतार वनवासात जाण्यासाठी घेतला होता का? नाही ना, त्याच्या मागे सुद्धा कारणं होती. ज्याप्रमाणे रावणानं सीता मातेला पळवून नेलं, आणि ज्यावेळी हे श्रीरामाला कळालं ना, तेव्हा रामसुद्धा चिंतेमध्ये बुडाले. पण विधिलिखित जे होणार होतं ना, तेच घडलं ना. भरपूर संघर्ष करावा लागला, या वानरांची सेना गोळा करावी लागली. त्यावेळी कोणी इंजिनियर होतं का? बघा, हल्लीच्या काळामध्ये एक माणूस एक माणसाला जोडला जात नाही, एक माणूस दुसऱ्या माणसाचं ऐकत नाही, तर एवढे वानर गोळा करणं हे साध्या माणसाचं काम होतं का? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या भगवंताचं कार्य आहे ना, ते भगवंताचं कार्य सहसा माणसाला कळत नाही, पण ती ऊर्जा असते ना, जर भगवंताची नजर जिथे जाईल ना, तिथे ममता निर्माण होत असते, तिथे अहंकार नाहीसा होतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा जर भगवंताची नजर पाहिजेत असेल, भगवंताची साथ हवी असेल, तर आपण भक्तिमार्ग करायला हवाच ना. की आपल्याजवळ भगवंत कधी येणार आहे का? ज्याप्रमाणे त्या वानरांना भेटायला श्रीराम गेले, कारण कोणतंसुद्धा असू द्या, मग ते वानर किती भाग्यवान होते बरं. तेवढे भाग्यवान आपण आहोत का बरं? म्हणून ज्यावेळी रावणाशी जेव्हा श्रीरामांचं युद्ध झालं, आणि रावणाशी युद्ध करून श्रीरामानं अहंकाराचा, लोभाचा, क्रोधाचा नाशच केला ना, आणि नाश करून जेव्हा अयोध्येला परत आले, बघा ज्यावेळी या वनवासाला जाण्याच्या अगोदर
जेव्हा श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण हे तिघेसुद्धा जेव्हा वनवासाला जायला निघाले होते, तेव्हा श्रीरामांना सोडण्यासाठी बघा, निरोप देण्यासाठी सर्व पूर्ण प्रदेश जमला होता, पूर्ण गाव जमला होता ना. आणि त्यांना सोडण्यासाठी सर्वजण रडू लागले की तुम्ही जाऊ नका, आम्हाला सोडून जाऊ नका, आम्ही पोरके होऊन जाऊ. आणि 14 वर्ष काही कमी होती का? आपल्या जीवनामध्ये 1 महिना जरी आपला माणूस आपल्याला सोडून गेला ना, तर जीव कासाविसा होतो. तर या सर्व लोकांच्या काळजाचा तुकडाच होता ना श्रीराम. म्हणून श्रीरामानं तेव्हा सर्वांना सांगितलं, श्रीरामानं सुद्धा त्यांचा निरोप घेतला की मी 14 वर्षानंतर येईल, तेव्हा सर्व काही व्यवस्थित झालेलं असेल. आता आम्ही जातो. सर्व स्त्री पुरुष आहेत ना, सर्व आपापल्या घरी जावा आणि आनंदाने दिवस साजरा करावा. बघा, त्यावेळी रामानं फक्त त्यांच्या या मुखातून स्त्री पुरुषांचं नाव घेतलं की स्त्री पुरुषांनी घरी जावा आणि आनंदाने दिवस साजरा करावा. पण तिथे किन्नरसुद्धा होते. आणि हा किन्नर समाज आहे ना, तो आपल्यापेक्षा काही वेगळा आहे का? त्यांनासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीरामांच्या ते लक्षामध्ये आलं नाही. ज्या दिवसापासून रामाने सांगितलं होतं ना की सर्व स्त्री पुरुष घरी जावा आणि आनंदाने दिवस साजरा करावा, त्यावेळी सर्व स्त्री पुरुष आहेत ना, ते आपापल्या घरी निघून जातात. पण किन्नर एवढे भक्तिमय होते ना की माझ्या भगवंतानं आदेश न दिल्यामुळं मी इथेच तुमची वाट बघत राहील, असं मनोमन त्यांनी म्हटलं. आणि जोपर्यंत 14 वर्ष श्रीराम त्या वनवासामध्ये गेले ना, तोपर्यंत ते तिथेच उभे होते, अशा कथा सांगितलेल्या जातात. म्हणून ज्यावेळी श्रीराम प्रभू जेव्हा वनवासातून 14 वर्षानंतर जेव्हा अयोध्येला परतले ना, तेव्हा त्यांनी किन्नरांना पाहिलं. तेव्हा ते सुद्धा चकित झाले होते की एवढी भक्ती करणारा देह आहे ना, मी कुठेच पाहिला नाही. म्हणून श्रीरामानं किन्नरांना सांगितलं की तुम्ही माझी एवढी वाट पाहत होता ना, तुमची भक्ती पाहून मी खूप खुश झालेलो आहे, खूप आनंदित झालेलो आहे. तुम्हाला काही वरदान मागायचं असेल ना, तर नक्कीच माझ्याकडे मागा, मी तुमची नक्कीच इच्छा पूर्ण करेल. तेव्हा किन्नर समाज एकत्र येऊन श्रीरामांकडे वरदान मागतात की हे देवा, हे भगवंता, बघा आम्हाला कोणीही काहीच देत नाही, कारण आमचं जीवन आहे ना खूप वेगळं आहे. म्हणून आम्हाला असं वरदान द्या की आमच्या अन्न पाण्याची सोय व्यवस्थित झाली पाहिजे. म्हणून श्रीरामाने त्यांना वरदान दिलं ना की जर तुम्ही एखाद्या मनुष्याला, एखाद्या स्त्री पुरुषाला जर तुम्ही वरदान दिलं ना, जर त्यांच्या डोक्यावर हात ठेवला, जर तुम्ही त्यांना आशीर्वाद दिला ना, तर तुमचा आशीर्वाद कधीच वाया जाणार नाही. तुमच्या आशीर्वादामुळं त्यांचं कल्याणच होईल. आणि जे काही ते दक्षिणा देतील ना, त्यामध्ये तुमचं जीवन व्यतीत होणार आहे. म्हणून आजही आपण बघतो ना की आपल्याला ट्रेनमध्ये, बसमध्ये, शहरामध्ये, गावामध्ये कुठे ना कुठे आपल्याला किन्नर समाज दिसत असतो. आणि आपल्या बघा माथ्यावरती हात ठेवतात. म्हणजेच आणि तो दिवस होता ना, तो दिवस गुढीपाडव्याचा होता. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणून शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जर गुढीपाडव्याच्या दिवशी किन्नरांकडून जर मनुष्याला कोणतं जर नाणं भेटलं ना, बघा 1 रुपया भेटला. आपण कधी बघा, कधी जर किन्नर समाज दिसला ना, तर किन्नरांना आपण 11 रुपये, 101, 51 रुपये, 1 रुपया, 2 रुपये असे वेगवेगळे पैसे देत असतो, नाणे देत असतो. पण ज्यावेळी किन्नरा आपल्याला 1 रुपया देतात ना, त्यांच्याकडून त्या दिवशी परत 1 रुपया घ्या. जर तुम्ही 10 रुपये, 51 रुपये, 100 रुपये दिले ना, तर त्यांच्याकडून रिटर्न 1 रुपया घ्या.
आणि तो 1 रुपया आहे ना, तो तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. हा किन्नरांकडून भेटलेला 1 रुपया आहे ना, जर तो गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुम्हाला भेटला, तर दुसरा गुढीपाडवा यायला आहे ना, तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडलेला असेल. कारण हे वरदान आहे ना, साक्षात भगवंताने किन्नरांना दिलेलं आहे. म्हणून या दिवशी जर तुमच्या जीवनाचं सोनं करायचं असेल ना, तर हा प्रयोग नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये करायला हवा. शास्त्रामध्ये याचं वर्णन आलेलं आहे की जर मनुष्यानं या दिवशी किन्नरांचे जर आशीर्वाद घेतले ना, तर त्यासाठी समर्थांनी सांगितलेलं आहे ना, त्यासाठी तुमचे कर्मसुद्धा व्यवस्थित असायला हवे. जर एखादा मनुष्य भक्तिमार्गामध्ये नसेल, उपासनेमध्ये नसेल, श्रवणामध्ये नसेल, म्हणजे वाईट मार्गामध्ये असेल, जर त्याने हा किन्नरांकडून आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे दुष्परिणामसुद्धा दिसून येतात. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, याचं फळ कोणाला लाभणार आहे बरं? कोणाच्या जीवनामध्ये निर्माण होणार आहे? जो भक्तिमार्गामध्ये आहे. कोणताही भगवंताचं रूप असो, तुम्ही तर त्या भगवंताची उपासना करत असाल, ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करत असाल, श्रवण करत असाल, तुमच्या जीवनामध्ये निरंतर भगवंताचं नामस्मरण असेल, तुमच्या जीवनाची कर्म आहेत ना, ती श्रेष्ठ होत असतील, तर तुमच्या जीवनामध्ये जर गुढीपाडव्याच्या दिवशी किन्नर समाज कुठे तुम्हाला दिसला आणि जर या किन्नरांकडून जर तुम्हाला 1 रुपया मिळाला ना, तर तुमचं लवकरच भाग्य उजळणार आहे. या अंधश्रद्धा नाही, कारण शास्त्रामध्ये असं नमूद केलेलं आहे की जर या दिवशी किन्नरांचे आशीर्वाद तरी नक्कीच घ्यायला हवे. आणि जर या दिवशी तुम्ही न मागता जर एखादा किन्नर तुम्हाला जर 1 रुपया देत असेल, तर तुमचे भाग्य आहे ना, पुढचा गुढीपाडवा यायला नक्कीच ऊर्जावान झालेला असेल. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्या पद्धतीनं किन्नर समाजाची ही भक्ती पाहून भगवंतसुद्धा तिथे थांबले ना, भगवंतांनासुद्धा अप्रूप वाटलं की मी जर आजपर्यंत असं म्हणत होतो की हे स्त्री पुरुष हा पूर्ण जीवन आहे ना, हे माझी भक्ती करतात, पण हा किन्नर समाजसुद्धा माझी एवढी भक्ती एवढ्या आदरतेने करत असेल ना, मला माहीतच नव्हतं, पण आज मला माहीत झालं. म्हणजे समर्थांनी असं सांगितलेलं आहे ना, मनुष्याने जर भक्ती केली ना, तर त्याचं फळसुद्धा नक्कीच मिळतं. जर तुम्ही भक्ती केली तर कोणाला फळ मिळणार नाही असं कधीच होणार नाही. ज्याप्रमाणे किन्नरांनी भगवंताची भक्ती केली आणि त्यांना फळसुद्धा तसंच मिळालं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपण कोणतं कार्य करतो ना, त्याची कीर्ती उरली पाहिजे, म्हणजे कीर्ती स्मरण राहिली पाहिजे. ज्याप्रमाणे ही किन्नरांची कीर्ती आजही आपण पाहतो, आजही त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण पुढे पुढे जात असतो. चांगली जर कार्य असेल ना, आपल्या घरात जर मुळच जन्माला आलं तरीसुद्धा आशीर्वाद देण्यासाठी आपण किन्नरांना बोलवतो. आपल्या घरामध्ये लग्न कार्य असेल तरीसुद्धा आशीर्वाद घेण्यासाठी आपण किन्नरांना बोलवतो. का बोलवतो बरं? त्याचं कारण हे आहे, कारण त्यांना साक्षात भगवंताचा आशीर्वाद आहे. आणि ज्यांच्या पाठीशी भगवंताचा आशीर्वाद असतो ना, तर त्यांच्या जीवनाचं मूळसुद्धा सुंदर असतं. म्हणून त्यांचा आपल्या डोक्यावर आशीर्वाद हात आहे ना, तो नक्कीच प्रत्येकानं घ्यायला हवा. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, म्हणा सज्जना हेची क्रिया धरावी, म्हणा चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. म्हणजे हा तुमचा देह आहे ना, तो चंदनासारखा झिजायला हवा, हा भक्तिमार्गामध्ये झिजायला हवा. ज्याप्रमाणे आपण जे काही कर्म करू ना, त्याची कीर्ती येणाऱ्या पिढीनं गुणगाण गातले पाहिजेत. पण आपण तसे आहोत का बरं?
समर्थांनी सांगितलंच आहे ना, जीवनामध्ये असं कार्य कधीच करू नका ज्या कार्यानं दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होईल, दुसऱ्याच्या संसाराची वाटोळा होईल, दुसऱ्याच्या संसाराची राखरांगोळी होईल. जर असं कार्य जर तुम्ही करत असाल ना, तर येणारा दिवस तुम्हाला तुमच्या पूर्ण पूर्ण कर्माचं फळ देणार आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, दुसऱ्याकडून जर अपेक्षा जर ठेवत असाल ना, तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा दुःख निर्माण होणार आहे. म्हणूनच सुखाचा शोध जर घ्यायचा असेल तर अपेक्षा बंद करून टाका. जरा आपली कीर्ती जर उरावी असं वाटत असेल ना, तर भगवंताला शरण जा. आणि जोपर्यंत हा मनुष्य देह भगवंताला शरण जात नाही ना, तोपर्यंत त्याची अधोगतीसुद्धा थांबणार नाही. म्हणूनच समर्थांनी या मनाच्या श्लोकांमध्ये पूर्ण जीवनाचं पूर्ण विश्लेषणच केलेलं आहे ना. या मनाने वागावं कसं, या मनाने राहावं कसं. पण मनुष्य मात्र आपल्या जीवनामध्ये हे मनाचे श्लोक निर्माण करतो का बरं? कधीच करत नाही. क्षणिक सुखासाठी बरबटलेला असतो. क्षणिक सुखाच्या मागे लागून आपल्या जीवनाची राख रांगोळी करतो ना. म्हणून या मनाचा जर विचार करायचा झाला ना, तर या मनाला भक्तिमार्ग आवडतो, या मनाला उपासना आवडते, या मनाला सुखदक्षिणा आवडतात. पण मनुष्य नामस्मरण करतो का? कधीच करत नाही. जेव्हा त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं ना, तेव्हा त्याला भगवंताची आठवण येते. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुम्ही सुखामध्ये असताना भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताला शरण जर गेला ना, तर तुमच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण होणार नाही. भगवंताचे आशीर्वाद आहेत ना. तुम्ही खुश असताना जर तुम्हाला घ्यायचे असतील ना, तर भक्तिमार्ग तुम्ही करायला हवा. भक्तिमार्गामध्ये तुमचं मन रमवायला हवं. आणि जो मनुष्य भक्तिमार्ग करत नाही ना, त्याच्या जीवनाची अधोगतीच होत असते ना. म्हणून जीवनामध्ये जास्त विचार करू नका, भगवंताला शरण जा. जर भगवंताला शरण गेले ना, तर तुमच्या जीवनाचं भलंच होणार आहे, तुमचं कल्याणच होणार आहे. म्हणून अजून वेळ गेलेली नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून जेव्हा तुम्ही उपासना कराल ना, उपासना झाल्यानंतर भगवंताला शरण जा आणि म्हणा, आजपर्यंत ज्या काही माझ्या हातून चुका झाल्या असतील ना, त्या चुका तुमच्या पदरात पाडून घ्या. आणि माझं आजपासून नवीन आयुष्य सुरू होणार आहे. आणि आजपासून मी जे काही करेल ना, ते फक्त तुमच्या मर्जीने करेल. एवढं फक्त भगवंताला सांगा. बघा, तुमचं जीवन नामस्मरणानं निर्माण होईल. आणि ज्यावेळी नामस्मरण तुमच्या जीवनामध्ये घडेल ना, तेव्हा तुमचं जीवन किती ऊर्जावान होईल. बघा, तुम्ही आजपासून निर्णय घ्या की मी गुढीपाडव्यापासून संकल्प करणार आहे. आणि ही संकल्प प्राप्ती आहे ना, ती 100% होणार आहे. म्हणून कुणाला दुखवू नका, कुणाला त्रास देऊ नका. जर तुम्ही एक कर्मच जर श्रेष्ठ केले ना, तर हीच भगवंताची सेवा आहे. या जीवनामध्ये जादूगिरी चमत्कारिक जीवन हे असं काही नसतं. तुम्ही आता बघता, या सोशल मीडियाद्वारे किती मेसेज येतात की हे केल्यावर हे चमत्कार होतील, ते केल्यावर ते चमत्कार होतील. पण जीवनाचं खरं सत्य आहे ना, ते भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. आणि जर भगवंताचं नामस्मरण आपल्या जीवनामध्ये घडलं नाही ना, तर हा नरदेह कधी नष्ट होऊन जाईल ना, आपल्याला कळणार सुद्धा नाही. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्या जीवनाचं सोनंच होणार आहे, आपल्या जीवनाचं कल्याणच होणार आहे. फक्त या मनामध्ये जो राक्षस बसलेला आहे ना, त्या राक्षसाला काढून टाका. आणि त्या राक्षसाचे गुण 3 आहेत. अहंकार, लोभ, म्हणजे असे वेगवेगळे गुण आहेत ना, आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण करत असतात. हे गुण आहेत ना, जर आपल्याला काढायचे असतील तर त्या राक्षसाला अगोदर काढायला हवं. आणि हा राक्षस निघेल कधी? जेव्हा आपण भक्तिमार्गामध्ये येऊ, तेव्हा तो आपोआप त्याची जागा सोडून जाईल.
आणि ती जागा जेव्हा तो सोडेल ना तेव्हा तिथे भगवंत विराजमान होतील. म्हणजे अगोदरच आपल्या मनामध्ये भगवंत होता, पण आपण भगवंताची जागा रिकामी करून या राक्षसाची जागा निर्माण केली. म्हणून जी भगवंताची जागा आहे ना ती आपल्याला तशीच ठेवायला लावेल. या राक्षसाला पळवून लावा. आणि ते पळवून लावण्याचं काम कोण करतं बरं? पळवून लावण्याचं काम हे समर्थ विचार करत असतात, हे समर्थ उपासना करत असते, हे निरूपण करत असतं, हे श्रवण करत असतं. म्हणून आजसुद्धा वेळ गेलेली नाही. विचार करा, विचारांना प्रेरणा द्या. तुमच्या जीवनाचं खरं सुख आहे ना ते नामस्मरणामध्ये आहे. म्हणून जेवढं होईल तेवढं नामस्मरण करा. भगवंताच्या प्रती लीन व्हा. तुम्हाला साक्षात्कार घडेल, तुम्हाला प्रचिती निर्माण होईल आणि तुमच्या देहाचं कल्याणच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.